नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा 23 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती। त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे। हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते। हनुमानांच्या भक्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि अशा या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला। जर आपण अगदी मनोभावे हनुमानांचे स्मरण केले तर ते आपल्या भक्तांच्या प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत ते आपली तारणहार बनत असतात। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं। त्याचबरोबर या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्याचे निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होते। तर पहा या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती आणि या दिवशी पौर्णिमा देखील आहे। त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जात आहे आणि ह्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करू तर माता लक्ष्मी आपल्या उपायांना प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा बरसवत असते। आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अतिशय वाढलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत। अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून आपल्याला या दिवशी अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे। हे नारळ जर आपण अर्पण केलं तर घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल, घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदेल, त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील। आणि त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय बजरंग बली असं लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला करायचा। तर पहा सर्वात अगोदर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपल्याकडे कष्ट आणि मेहनत करून आलेला पैसा हा टिकत नसेल आणि बघा आपल्याकडे भरपूर सारे पैसे येतात परंतु ते जाण्याचे मार्ग खूप असतात, म्हणजे आज आपल्याकडे भरपूर सारे पैसे आले तर उद्या त्याला वेगवेगळ्या मार्गाने ते पैसे बाहेर निघून जातात, म्हणजे ती लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जाते। आणि ही लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कर्ते पुरुष आहेत जे घरामध्ये लक्ष्मी कमवून आणतात त्यांच्या कामामध्ये त्यांना यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर पहा पौर्णिमा ज्या आहेत तर त्या प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। तर ही चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती अतिशय प्रभावशाली पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि या चैत्र पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकाक्षी नारळ घेऊन यायचा आहे। आता एकाक्षी नारळ म्हणजे काय, म्हणजेच काय एक डोळा असणारं नारळ, म्हणजे ज्या नारळाला एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं। आता हे एकाक्षी नारळ जे आहे तर ते लवकर भेटणं खूप मुश्किल आहे, त्यामुळे बघा जिथे नारळ भेटतात पूजेच्या साहित्य जिथे भेटते तिथे नारळ ज्यांच्याकडे भेटतात त्यांना तुम्ही विचारू शकता की तुमच्याकडे एकाक्षी नारळ आहे का, तर ते तुम्हाला नक्कीच एकाक्षी नारळ देतील, कारण त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची नारळ ही असतातच आणि असे उपाय करण्यासाठी हे नारळ त्यांच्याकडे असतात। आणि हे जे एकाक्षी नारळ आहे तर त्या नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे एकाक्षी नारळ जर आपण आपल्या घरी आणलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते, लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहते। त्यामुळे असं हे एकाक्षी नारळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे। हे नारळ तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला ते नारळ तुमच्या देवघरामध्ये पूजा करायची आहे, म्हणजे त्या नारळाला हळदी कुंकू फूल धूप दीप दाखवायचा आहे, अशा पद्धतीने त्याची पूजा करून घ्यायची आहे। आता बघा संध्याकाळच्या वेळी दिवसभर ते नारळ तुम्हाला आणल्यानंतर तुम्ही ते देवघरामध्ये ठेवायचं आहे, त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी एका लाल कपड्यामध्ये ते नारळ बांधायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे।
किंवा मग तुमचा एखादा व्यवसाय आहे, शॉप आहे, दुकान आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या त्या शॉपची तिजोरी जी असेल त्या तिजोरीमध्ये देखील हा नारळ तुम्ही ठेवू शकता. आपल्या तिजोरीमध्ये जर आपण हा नारळ ठेवला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहते. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर हा नारळ ठेवला तर आपल्याकडे लक्ष्मी येते. आपल्या हातून जास्तीचा पैसा देखील खर्च होत नाही आणि आपल्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. तर असा हा एक उपाय तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्हाला भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे. तर बघा, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ह्या असतातच आणि असं कोणतीही व्यक्ती नाही की त्याच्या मनामध्ये काही इच्छा नाही. तर प्रत्येकाच्या, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनात काही ना काही इच्छा असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो, खूप कष्ट देखील करतो, परंतु कधी कधी कष्ट करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही. आता आपण जे काही कष्ट करतो, मेहनत करतो, तर ती मेहनत आणि कष्ट जे आहे तर त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करावे लागतात. त्यामुळे भगवान हनुमानांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांची आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आणि काही उपाय आपल्याला करायचे आहेत. असं केल्याने भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला ते ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या पूर्तीसाठी वरदान देतात. तर त्यासाठी काय लागणार आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एक नारळ लागणार आहे. तर नारळ घ्यायचा आहे, तो नारळ पाणी असणारा घ्यायचा आहे. त्या नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो नारळ घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा नारळ घेऊन जाऊन तुम्हाला मनोभावे हनुमानांच्या चरणी हा नारळ अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी बी इच्छा असेल तर ती हनुमानांना सांगायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला 3 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. तर पहा, हनुमान चालिसेचं पठण झाल्यानंतर परत एकदा हात जोडून आपल्याला हनुमानांना प्रार्थना करायची आहे. तुमची जी इच्छा आहे तर ती लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि आपल्याला घरी निघून यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, असे हे आपण उपाय जर केले तर हा उपाय हनुमान जयंतीला करायला खूप सारं महत्त्व दिलं जातं आणि बरेच जण आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करत असतात. त्यामुळे तुम्ही असा हा एक उपाय आवर्जून करा. हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशीच आपल्याला करता येतो. आता पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील, त्यांना नजरदोष लागलेला असतील तर ते नजरदोष दूर होण्यासाठी, त्याचबरोबर कुटुंबात सारखे वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी होत असतील त्या नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक नारळ लागणार आहे. आता हा एक नारळ घेतल्यानंतर त्या नारळाच्या शेंडीची साईड जी आहे तर त्या साईडला आपल्याला जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या त्यावरती बसवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि तो नारळ आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. असं केल्याने आपल्या घरातील इडापिडा, वास्तुदोष, त्याचबरोबर जे काही नकारात्मकता आहे, कुणी नजर दोष लावलेला असेल किंवा काही दोष आपल्या घराला लावलेले असतील, हा उपाय अशा पद्धतीने जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, नजर दोष यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होणार नाही. आपल्या घरातील इडापिडासुद्धा दूर होऊन जाईल. तर हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या हे उघड्या ठेवायच्या आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. सर्व घरातून फिरवल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर त्यातले जो कापूर आहे तो विझल्यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर तो घराच्या बाहेर जाऊन एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. ते शक्य नसेल तर तुम्हाला एखादा खड्डा घ्यायचा आहे, त्यामध्ये पुरून टाकायचा आहे किंवा मग तुमच्या डस्टबिनमध्ये जरी तुम्ही फेकून दिला तरीसुद्धा चालेल. आणि पहा, असे हे 3 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे ना, ते तुम्हाला या हनुमान जयंतीला मंगळवारच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला करायचे आहेत आणि हे उपाय केले तर आपल्याला जे काही दोष लागलेले असतील, अडचणी असतील, संकट असतील ते दूर होऊन जातील. आपल्या घरातील पैशाच्या समस्या दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.